नमस्कार, मी श्रोते राहुल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आहे। सुरुवातीला महत्त्वाची घडामोड आहे। महायुती सरकारला आज 1 वर्ष पूर्ण झालंय। सरकारच्या वर्षपूर्ती निमित्तानं अनाथ मुलांसोबत मुख्यमंत्री फडणवीसांनी संवाद साधला आहे। तर महायुती सरकारला आज वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्या निमित्तानं मुख्यमंत्री फडणवीसांनी अनाथ मुलांसोबत संवाद साधलेला आहे। सरकारच्या वर्षपूर्ती निमित्तानं या वर्षभरात जे विविध प्रकल्प हाती घेण्यात आले, राज्यात कशा प्रकारे विकास झाला, या सगळ्याचा आढावा आता घेतला जाईल। आज मात्र वर्षपूर्ती निमित्तानं मुख्यमंत्री फडणवीसांनी अनाथ मुलांसोबत संवाद साधलेला आहे। वेगवेगळ्या सरकारच्या ज्या काही योजना असतात त्याचा विविध घटकातील विविध स्तरातील नागरिकांना कशा प्रकारे फायदा होतो याचाच आढावा अशा प्रकारच्या उपक्रमांमधून, अशा कार्यक्रमांमधून सरकारला घेता येत असतो। आणि आज या अनाथ मुलांसोबत संवाद साधतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या संपूर्ण आतापर्यंतच्या वाटचालीचा सुद्धा आढावा घेतला। पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे, सरकारला लोकशाहीवर आणि संविधानावर विश्वास नाही, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी ही टीका केली आहे। भीतीमुळे विरोधी पक्षनेता निवडला नाही असंही वडेट्टीवार यांनी म्हटलंय। विरोधी पक्षनेत्याला पुतीन यांना भेटण्यासाठी विरोध केला। विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। लोकशाहीवर विश्वास नाही, ज्यांचा संविधानावर विश्वास नाही, अशा लोकांच्याकडून फार अपेक्षा बाळगणं, काल आपण पाहिलं की ज्यावेळेस पुतीनजींना भेटायला विरोधी पक्षनेत्याला विरोध केला जातो, आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधी असा विरोध झालेला नव्हता, तो सगळ्यांनी पाहिला। त्यामुळे विरोधी पक्षाची भीती वाटावी, हेच भीती वाटते, त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेता करत नाहीत। कारण केलेली पापं उघडी पडू नयेत, ती झाकली राहावीत, म्हणूनच सरकारचा हा प्रयत्न सातत्यानं असतो। मतमोजणी लांबवल्याचे न्यायालयाचे आदेश अन्यायकारक, विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। सुप्रीम कोर्टात आज मतमोजणीसाठी मार्ग मोकळा होईल अशी आशा असल्याचं सुद्धा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी वक्तव्य केलंय। आज सुप्रीम कोर्टात जे काही सुनावणी आहे काउंटिंगच्या संदर्भात, ही काउंटिंग व्हावी अशी सर्व लोकांची मागणी आहे। 20 नगर परिषदांच्या निवडणुकासाठी 248 नगर परिषदांचा निकाल थांबवणं हे योग्य नाही आणि परिणाम होतो बाकीच्या निकालावर, असं जर म्हणत असेल तर मग उद्या जिल्हा परिषद आहेत, नगर परिषद आहे, त्यावरही परिणाम होईल। त्यामुळे हायकोर्टाचा जो निकाल आहे तो आम्हाला अन्यायकारक वाटतो, आमची भूमिका आहे। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये न्याय मागण्याची भूमिका आम्ही स्वीकारली आहे आणि आम्हाला वाटतं की तो नक्की काउंटिंगसाठी निर्णय होईल आणि सर्वोच्च न्यायालय न्याय देईल ही अपेक्षा आहे।